मागणी मी एवढीच विनंती करतो की तुम्ही आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये, आशिष वायदंडेच्या प्रकरणामध्ये आणि कोमल कांबळेच्या प्रकरणामध्ये देखील आपण सहकार्य करावं. हे आंदोलन इथून पुढे असंच तेजीमध्ये चालू ठेवण्यासाठी तुमचं सहकार्य आजपर्यंत लाभलेलं आहे. इथून पुढे ते पर्यंत सुद्धा ते लाभावं एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द बोलवतो, थांबवतो. जर कोणाला जर आणखी काय बोलायचं असेल तर बोलू शकता. आज आपण इथं थांबलोय, कुणावर तरी अन्याय झालाय, अत्याचार झालाय म्हणून आपण यायचं आणि आंदोलन करायचं तर एवढंच नाही आपल्याला. आपण कोणाचा तरी जीव गेल्यानंतरच एकत्र येणार आहोत का हा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या. सातत्यानं अन्याय होतोय, अत्याचार होतोय. परवा सिंगापूरमध्ये एकाला घरात घुसून गोळ्या घालून मारण्यात आले का तर त्याने अॅट्रॉसिटी ॲक्टवर आवाज उठवला होता. अशा पद्धतीनं आपला आवाज प्रशासन चेतून काढत आहे आणि ह्या गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. आज तिथं काय हत्याकांड झालं, काय झालं किंवा बलात्कार झाला, दलितांवर अन्याय झाला आणि आचारसंहिता लागू करतात. या आचारसंहितेचा ज्यावेळेस शासनाला शांतता राज्याची व्यवस्था राखायची असते त्यावेळेस शासन त्याच्यात असफल ठरतं आणि ज्यावेळेस अशा आपल्यासारख्या गोरगरिबांचा उद्रेक होतो उद्रेक करण्यासाठी आणखी आचारसंहिता. म्हणजे अशा पद्धतीनं एकूणच ही शासन व्यवस्था ही न्याय व्यवस्था आपली नाही आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. आणि खून नाही झाला तर त्याचा खून झालाय आणि हा खून शासनानं गाव गुंडांनी मिळून सगळ्यांनी जे काही अत्याचार केले त्याचा करण्याचा प्रयत्न करत आहे शासन सरकार. आणि ह्या शासनाला आपण जाब विचारला पाहिजे आणि हे जे कोण अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी ज्यांच्यामुळे हा बळी गेलेला आहे, 20 मुलांचा बळी गेलेला आहे, त्यांना आपण सोडता कामा नये. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आज त्यांच्या विलंबनाचीच नाही तर त्यांना आरोपी म्हणून आपण पुढे आणलं पाहिजे जनतेच्या समोर आणि त्याला आपण शिक्षा होईपर्यंत ह्या कुटुंबियांच्या साथी असलं पाहिजे. आज तुम्ही सगळे इथं उपस्थित आहात, तुम्हाला जाणीव आहे म्हणून आपल्या जाणीवा तीव्र झाल्या पाहिजेत आणि ह्या अन्यायाविरोधात आपण सातत्यानं लढा दिला पाहिजे. जोपर्यंत आपल्या रक्ताचा एक शेवटचा थेंब आहे तोपर्यंत. भगत सिंग म्हणत होता बिगर न्याय व्यवस्था ही गव्हर्नमेंट जर तुम्हाला न्याय द्यायला अपुरी पडत असेल तर असा डोलारा आपण उचलून टाकला पाहिजे. ही सत्ताधाऱ्यांना आपण दाखवून दिलं पाहिजे जनतेला की आपण आपल्यात ही ताकद आहे की अशा पद्धतीनं जर गहाळ कारभार होत असेल, बदनाम कारभार होत असेल तर अशा पद्धतीची न्याय व्यवस्था आपण उधळून लावली पाहिजे. दाखवले पाहिजे. त्या मुलाचे हात वेगळे केले होते, पाय तोडले होते, मुंडकं वेगळं केलं होतं. अशा निर्गुण पद्धतीने त्याचे कत्तल झालेले आहे. हे सर्व होत असतानाही शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या आणि उठता बसता त्यांची नावं घेणारे नालायक पणाचे डोंग करणारे सरकार ह्या दलितांवर होत असणारा अन्याय याकडे अतिशय दुर्लक्ष करत आहे. म्हणजे यांनी आमच्या आया बहिणींवरती बलात्कार करावेत, आमच्या तरुणांना दिवसा ढवळे यांनी मारावं आणि याच्या मोबदल्यात 1 लाख 1.5 लाख रुपये द्यावेत आणि सर्व काही गप्प करावं. हे इथून पुढे आम्ही चालून देणार नाही. आणि सर्व श्रमिक मुक्तीवादी व संघटनेचे कार्यकर्ते त्याचबरोबर या ठिकाणी आलेले सर्व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते पण तरी पण आता जर एखाद्याकडून पाहिला तर एखाद्या बलात्कार झालेला आहे, प्रत्येकावर कुठे ना कुठे दलितांवर हल्ले झालेले आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी हे सरकार हे ठरत नाहीये, योग्य ठरत नाहीये. त्यासाठी या सरकारला या सर्व गोष्टी आपण लढ्याच्या माध्यमातून जाब विचारला पाहिजे आणि ही आपली ताकद इथून पुढे अशा पद्धतीनेच आपण दाखवत या सरकारला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी जाब विचारून आपल्याला या प्रकरणात प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे.